मराठी चित्रपट फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने स्वतःला आलेल्या कास्टिंग काउचच्या प्रस्तावाविषयी मोकळेपणानं सांगितलं आहे. राजेश्वरीने दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरीनं तिच्यावर आलेल्या मानसिक दबाव, विचित्र कॉल्स आणि अनैतिक मागण्यांचा अनुभव उघडपणे शेअर केला आहे. राजेश्वरी म्हणते की गार्गीताईंनी म्हणजेच सैराटची प्रोड्युसर आणि नागराज मंजुळे यांची पत्नी यांनी मला आधीच सांगितलं होतं की इंडस्ट्रीजमध्ये असे अनुभव येऊ शकतात. तू मानसिक दृष्ट्या तयार राहा. एकदा मला एका प्रोजेक्टच्या रिहर्सलसाठी बोलवलं होतं. त्याच दरम्यान एका डायरेक्टरचा कॉल आला. त्यांनी मला तातडीनं त्यांच्या स्टुडिओत बोलवलं. मी कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं काम तुला विचारायचं नाही, तू फक्त ये, असं म्हणत त्या डायरेक्टरनं स्पष्टपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. राजेश्वरी पुढे म्हणते, हे ऐकून मी तिथेच रडायला लागले. दुसऱ्या डायरेक्टरला सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी मला समजावलं आणि आधार दिला. हे सांगताना राजेश्वरीनं कोणाचं नाव घेतलं नाही, पण ती म्हणते, माझं काम अशा प्रकारे मिळवायचं नाही आणि कोणीही यासाठी मला पुन्हा विचारू नये, अशी माझी ठाम भूमिका आहे. कास्टिंग काउच हा विषय केवळ हिंदी नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतही गंभीरपणे जाणवतो आहे. बोल्ड दृश्य किंवा मोठ्या रोलच्या बदल्यात कॉम्प्रोमाइजची मागणी करणाऱ्या व्यक्ती अजूनही अनेक महिला कलाकारांसाठी संकट बनून उभ्या राहतात. राजेश्वरी सारख्या अभिनेत्री जेव्हा धैर्याने पुढे येतात तेव्हा समाजातील लपलेल्या शोषणाच्या छायांना उजेड मिळतो. की कला ही प्रतिभेवर असावी, सौदेबाजीवर नाही. कामासाठी कोणीही कॉम्प्रोमाइज करावं ही अपेक्षा चुकीची आहे. जर तुमच्या सोबतही असा काही प्रकार घडत असेल तर गप्प राहू नका. बोला, विरोध करा आणि न्याय मिळवा.